नमस्कार मित्रांनो, आज आपण BPCL कंपनीची सुरुवात बघूया. BPCL ही कंपनी 1952मध्ये बुमरा शेल रिफायनरीज लिमिटेड म्हणून सुरुवात झाली. 1976मध्ये भारत सरकारने या कंपनीचे राष्ट्रीयकरण केले आणि नाव ठेवलं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. कंपनीने 2003मध्ये भारतातील पहिले ऑइलिंग रिफायनिंग आणि मार्केटिंग कंपनी म्हणून प्रतिष्ठा मिळवली. कंपनी सध्या भारत सरकारच्या महारत्न दर्जाची कंपनी आहे. BPCL खालील मुख्य क्षेत्रात काम करते. क्रूड ऑइल रिफायनिंग म्हणजेच कच्च्या तेलाचे प्रक्रिया करणं, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, LPG अशा इंधनांचं उत्पादन आणि विक्री करणे. रिटेल फ्यूल स्टेशन संपूर्ण भारतभर 20,000 प्लस पेक्षा जास्त पेट्रोल पंप या कंपनीकडे आहे. एव्हिएशन फ्यूल विमान कंपन्यांना टर्बाईन इंधन पुरवणं, इंडस्ट्रियल ल्युब्रिकंट्स आणि ग्रीस देखील. नॅचरल गॅस डिस्ट्रीब्युशन गेल, IGL बरोबर करार देखील या कंपनीचा आहे. लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीसाठी विचार करण्यासाठी ही PSU कंपनी योग्य ठरू शकते. ही कंपनी डिव्हिडंड इन्कमसाठी पण योग्य मानली जाते. EV क्षेत्रात आणि हायड्रोजन फ्युचर प्ले यांसाठी चांगली आहे. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 1,37,249 करोड आहे. सध्याची करंट प्राईस 316 आहे, पण व्हिडिओ अपलोड करताना काही वरती खालती या कंपनीचा प्राईस होऊ शकतो. स्टॉकचा PE सध्या 10 आहे. ROC या कंपनीची 16% आहे. ROE या कंपनीची 17% आहे. या कंपनीचा अल्टमॅन झेड स्कोअर 3.78% आहे. डेप्ट या कंपनीकडे 61,000 करोडच्या आसपास आहे. या कंपनीकडे रिझर्व्ह देखील 77,112 करोड आहे आणि ही कंपनी प्रति शेअर 30 रुपये कमवते. या कंपनीकडे असेटसुद्धा 72,832 करोड एवढे आहे. या कंपनीचे कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाची 6% आहे, 5 वर्षाची 9% आहे, 3 वर्षाची 8% आहे आणि ट्रेलिंग 12 मंथ -2% लागलेली आहे. तसेच कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाची 11% आहे, 5 वर्षाची 25% तर 3 वर्षाची 8% आहे आणि ट्रेलिंग 12 मंथ -50% लागलेली आहे. स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 7% आहे, 5 वर्षाचा 9% तर 3 वर्षाचा 24% आणि एका वर्षात -8% आहे. या कंपनीची रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाची 23% आहे, 5 वर्षाची पण 23%, 3 वर्षाची 22% तर लास्ट इयर 17% होती. प्रोमोटर या कंपनीत 52.98% स्टेक होल्ड केलेला आहे. या कंपनीमध्ये FIIने 15.45% स्टेक होल्ड केलेला आहे, तर DIIने 22.18%. पब्लिक या कंपनीत 8.46% स्टेक होल्ड करत आहे आणि गव्हर्नमेंटने फक्त 0.94% स्टेक होल्ड केलेला आहे. चला तर मित्रांनो, आपण या कंपनीचे काही रेशिओज बघूया. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 5.77% आहे. या कंपनीचा अर्निंग पर शेअर इन्क्रीज होत आहे. डेप्ट टू इक्विटी या कंपनीकडे 0.75 आहे. ROE या कंपनीचा मीडियम आहे, तर ROC पण या कंपनीचा मीडियम आहे. नेट प्रॉफिट सध्या यावर्षी इन्क्रीज झालेला आहे. प्रमोटर या कंपनीत पूर्णतः स्टेबल आहे. कॅश फ्लो या कंपनीचा पॉझिटिव्ह आहे. बॅलन्स शीट पण या कंपनीची इन्क्रीज होत आहे. 10 इयर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ या कंपनीचा मीडियम आहे. जर तुम्हाला बाकीचे रेशिओ बघायचे असतील तर तुम्ही screener.com या वेबसाईटवर जाऊन किंवा त्यांचा प्ले स्टोअरवरून ॲप घेऊन तुम्ही पूर्ण रेशिओज त्यांचे बघू शकता. तसेच तुम्हाला त्या कंपनीचे कोणतीही कंपनी असू दे, सर्च केल्यावर पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही स्वतःची रिसर्च स्वतः करू शकता. तर मित्रांनो, आपण दुसरी कंपनी बघूया. तर ही कंपनी आहे BOB म्हणजेच बँक ऑफ बरोडा.
ही बँक फक्त भारतातच नाही तर जगभर कार्यरत आहे. बँकेचा इतिहास, सेवा, फायदे, डिजिटल यश आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने बघूया. स्थापना 20 जुलै 1908 रोजी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी गुजरातमधील बडोदा येथे केली. सुरुवातीला प्रायव्हेट बँक होती. नंतर 1969मध्ये राष्ट्रीयकरण होऊन सरकारी बँक बनली. इंडियाज इंटरनॅशनल बँक म्हणून या कंपनीची ओळख आहे. 2019मध्ये देना बँक आणि विजय बँक यांचे विलिनीकरण झाले. तर चला आपण या कंपनीचे फंडामेंटल्स बघूया. या कंपनीचे मार्केट कॅप 1,23,751 करोड आहे. सध्याची करंट प्राईस व्हिडिओ शूट करताना 239 आहे, पण वर खाली फ्लक्च्युएट होऊ शकतो प्राईस. स्टॉकचा पी सध्या 6 आहे. ROC या कंपनीची 6% आहे. ROE पण या कंपनीची 6.29% आहे. या कंपनीचा अल्टिमेट झेड स्कोअर 0.49 येत आहे. या कंपनीकडे डेप्ट 15,93,293 करोड आहे. रिझर्व्ह पण या कंपनीकडे 1,52,644 करोड आहे. ही कंपनी प्रति शेअर 37 रुपये कमवत आहे सध्या तरी. या कंपनीकडे सध्या करंट असेट काहीच नाही. या कंपनीचे कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ 10 वर्षाचे 11% आहे, तर 5 वर्षाचे 10%, 3 वर्षाचे 20%, तर ट्रेलिंग 12 मंथ 7% आहे. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाचे 18%, 5 वर्षाचे 86%, तर 3 वर्षाचे 38%, ट्रेलिंग 12 मंथ 2%. स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 2%, 5 वर्षाचा 38%, तर 3 वर्षाचा 26%, 1 वर्षाचा -4% लागलेला आहे. रिटर्न ऑन इक्विटी 10 इयर्स 8%, 5 वर्षाचा 12%, 3 वर्षाचा 16%, तर लास्ट इयर 16% होता. या कंपनीचे प्रमोटर्स 63.97% हिस्सेदारी होल्ड करून ठेवलेली आहे. FIIने पण या कंपनीत 8.8% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. DIIने पण या कंपनीत 18.80%च्या आसपास होल्ड केलेली आहे. पब्लिकने पण या कंपनीत 8.5%च्या आसपास हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. आणि गव्हर्नमेंटने बारीक स्टेक म्हणजे 0.26% होल्ड केलेला आहे. चला तर आपण या कंपनीचे काही रेशिओज बघूया. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 63% आहे. तसेच अर्निंग पर शेअर या कंपनीचा इन्क्रीज झालेला आहे. डेप्ट या कंपनीकडे <1 पाहिजे, पण 10.4% 4 म्हणजे खूप आहे. पण बँक्स जे असतात, लोन देणाऱ्या कंपन्या असतात, त्यांच्याकडे डेप्ट हे असणारच. ROE या कंपनीचा मीडियम आहे. ROC पण या कंपनीचा मीडियम आहे. नेट प्रॉफिट या कंपनीचा मीडियम आहे. प्रमोटर या कंपनीत सध्या तरी स्टेबल आहेत. कॅश फ्लो या कंपनीचा पॉझिटिव्ह आहे. बॅलन्स शीट या कंपनीची इन्क्रीज होत आहे. आणि 10 इयर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथसुद्धा मीडियम आहे.